इंडिपेंडंट संघ बऱ्यापैकी जिंकली आहे. रॉयल मराठा संघ सुद्धा अपराजित राहिलाय. दोन्ही गटामध्ये जे संघ टॉपर राहिले त्या दोन संघादरम्यान इकडे आपण सामना पाहतोय. अनिल देवरडे सोबत राहा. रोहित आडामकर ही जोडीला दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्गमध्ये सचिन गायकवाड संघाचा कर्णधार तिकडे सामन्याला सुरुवात करतोय. तिकडे अनिल देवरडे सुद्धा इकडे संघाचा संघनायक सलामीला बॅटिंगसाठी येताना दिसतोय. पहिला प्लेऑफचा सामना तिकडे क्वालिफायर एक मध्ये जिंकणारा संघ पोहोचेल तो फायनल मध्ये. पहिला चेंडू सुंदर चेंडू सटीक चेंडू आहे. इकडे बॅटरला रूम दिला नाहीये. सचिन गायकवाड षटकातील दुसरा चेंडू उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर विकेट मारा करताना रिसेट स्ट्राईक मध्ये आणि देवरडे चांगला चेंडू पुन्हा हलक्यातून ड्राईव्ह केला. त्याच्या कमोचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू त्याला फील्ड केला गेला. फेकी केली गेली डिरेक्टली जरूर झाली आहे. चेंडू स्ट्राईक होती. बॅटर आपण पाहतो रोहित आडामकर रोहित बॅकफुटवरती गेला. पंच केला कॉलेजच्या क्षेत्ररक्षक फेकी फायदा भेटली जरूर तो त्याला डिरेक्ट घेत नाहीये. भेटली आहे. इकडे आपण पाहतोय चार 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 जेव्हा फटका संख्या 11 झाली आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं दुसरा चेंडू दुसरा चेंडू उंच माझा झोका लाजवाब फटका. इकडे झेल पकड आहे प्रेक्षकांच्या मध्ये 111 रुपयाचा मानकरी ठरलाय. प्रशांत केसरकर मैदानात काही झेल पकडू शकला नाही पण ग्राउंडच्या बाहेर मात्र प्रशांत तिकडे झेल पकडताना पाहायला भेटलाय. त्यावेळेला तुमच्या बाहेरचा चेंडू प्रेक्षकांच्या दुसरा कॅच हा प्रशांत माध्यमातून जिंकलाय. कामगिरी दमदार. फटकावला चेंडू साईडने फटतो का आला नाहीये पण एक धाव प्राप्त होतीये. एका धावेने धावसंख्या वाढून पोहोचली ती 17. षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज होते गोलंदाज संदीप. फटकावला चेंडू उंचावे क्षेत्ररक्षक पोहोचला. संघाचा कर्णधार इकडे माघारी परतलाय. दोन षटकाचा खेळ मागे पडलाय. संख्या 1/17. नामदेव
आला, आला. इकडे आणखीन एक दोन सेट करलाय. डॉक्टरांचा वापर केलाय, ताकद लावली आहे. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार 6 धावेची साडी. घेण्याचा प्रयत्न केला, पुन्हा संपर्क नाही आहे. या संघाच्या लागतील त्यासाठी रोहितला असंच आक्रमक खेळावं लागेल. रोहित तशीच कामगिरी करत असणं रोहित पुन्हा फटकवला ऑनसाइडच्या 3 चेंडू क्या पाहिजे मोठा वेगाने इकडे अपफोर्स येतोय. एक डाव बाजू घेतली झाली आहे. दीपक त्याला तुमच्या बाहेर बाईटचा इशारा पंचाळी दोन्ही हात जमिनीला केले समांतर म्हणजे धाव आणि अवांतर. खरा चेंडूवरती प्रहार बाबाने धावा किती येतील 49-90चा इशारा केला. खरा काय करूया इकडे आले संध्याकाळी बोलूया काय या चेंडू धावा येतील 49. फ्रीट आहे, फ्रीट सोबत इकडे पुन्हा एकदा चेंडूला केली हवाई सपर षटकार. षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 41 भागिले षटक आलाय. 4 षटकात 3 षटकार येत आहेत. धावसंख्या 41 बनली 20 प्लस धावा षटकातून आले. नाही आहे क्रिकेट पाहायला भेटलंय. जर आपल्याकडे समोरचा बॅटर सगळ्यात असेल तर आपल्याकडे चेंडू आहे त्यातील जास्तीत जास्त चेंडू त्या बॅटरला कशी खेळता येतील आपला विचार असणं गरजेचं आहे. आपण तिकडून तो चेंडू गमावलो. पुन्हा फटकवला याला उंचावत आहे. इकडे जे टिपला जातोय आणखी एक खराब भेटलाय. इथे दोन चेंडू तिकडे दबाव वाढला होता. आणखी एक चेंडू आपण तिथे रोहितला स्ट्राईक पेन पासून दूर ठेवा. स्ट्राईक मध्ये असणं गरजेचं आहे. चांगला येत आहे. इकडेही नाहीये. म्हणजेच काय की आता या षटकातून आतापर्यंत धाव आली नाहीये. आपण जरूर 3 षटकात 41 बनवलं पण चौथं षटकात तिकडे 5 चेंडू निर्धाव टाकले पण या षटकात इकडे रोहितला बाकी स्ट्राईक भेटली नाहीये. संदीप जबरदस्त गोलंदाजी. वा 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 मेरा नाहीये वाईड आलाय. की धाव आली आहे. संधी होती ती होती गमावली आहे. त्याला फटकून आटावा लागेल. धावा किती येते तिसरी धाव आली आहे. सचिन प्रथमेश जाधव
पण एका धावेने सर्व धावांची संख्या 52 झाली आहे. 10 चेंडू असलेले 10 चेंडू इकडे रोहित देवाडेकर टाईपमध्ये असेल जबरदस्त झटके दिसतात, जबरदस्त बॅटिंग करतो तो रोहित देवाडेकर. 11 चेंडू 27 वरती खेळतोय. जबरदस्त चेंडू पाहायला भेटला इकडे. काय नाही फटका आहे मला गेला खराब आहे. खूपच बाहेरचा चेंडू संख्या बंद झाली आहे. पहिले 3 षटकात 41 धावा होत्या, त्यानंतर मात्र एक लांबा गेला गेले. फटकावा चेंडू उंच याला प्रयत्न करावा लागेल. क्षेत्र दूर राहतोय. या पद्धतीने चेंडूला क्षेत्राचे टार्गेट नेक्स्टचा स्क्रीनवर कव्हर पाहायला भेटतोय. संख्या 58 झाली आहे. 5 षटकाचा खेळ संपला. संख्या 58 राहिली आहे. शेवटचं षटक आपल्याला आणखी 15 प्लस धावा कराव्या लागतील. आपल्याला एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर 15 प्लस धावा करणं गरजेचं आहे. काय फटकवलाय यावेळेला मात्र आल्या तिकडे अभिचं स्वागत केलंय. षटकारानं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असंच म्हणत तिकडे पहिल्या चेंडूवरती संयम दाखवला होता. तिकडे संयमाचा पार तुटला. शेवटचं षटक म्हणजे स्वागतचं षटक, हनामोलीचं षटक. त्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती केला घणाघाती प्रहार. वसूल केले पूर्ण 6. पूर्ण केली आहे. रिस्क घेतली गेली आहे. विकेट आणि धावा होतोय. आपण 62 झाली. दुसऱ्या भेटतामध्ये विकेट कमावी लागली आहे. षटकात या पुढचा चेंडू सज्ज राहिला. यावेळा कनेक्शन प्रॉपर. धावा किती होतील? अर्धा डझन धावा आले. के कंचा कंधा पर निकल गई केन का धंदा पर. फटका सजवला. जबरदस्त फटका. त्यामुळे रोहितचा कॉन्फिडन्स दिसला या फटक्यामध्ये. क्षेत्रक्षक इंटरेस्टेड आहे जरूर, पण त्याला इकडे प्रेक्षक बनवलंय. चेंडू केली आहे सीमाशे पार. 71 धावा झाले. तथापि 3 चेंडू आहेत. 80 प्लस धावा आपण एक सेफेस्ट टार्गेट म्हणावं लागेल. मग रोहित 43 वरती पोहोचला. 17 चेंडू 43 वरती रोहित. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मान मंत्र देणारा फटका आलाय. मस्तक पे दस्तक. धावसंख्या 77. 47 वरती पोहोचलाय तो रोहित. सॉरी 49 वरती पोहोचला. 18 चेंडू 49. अर्धशतक जवळ आलाय. अंदाज धावसंख्या 77 झाली आहे.
दोन धावा केल्या, 51 धावा, अर्धशतक पूर्ण केलंय वहीदनं. एका महत्वाच्या मंचावरती आपल्या स्वतःला साबित करताना दिसलाय. त्या 5 चेंडूपैकी आणखी 2 चेंडू खेळा गावले असते तर काहीच स्कोर वेगळा वाटला भेटला असता. आपण त्या 79 शेवटचा चेंडू यावेळेला स्कोप सुद्धा जातोय. किती धावांसाठी पाहणं गरजेचं राहील. पण इकडे फलंदाज अद्याप धावतात म्हणजे तिकडे आपलं धाव पूर्ण करणं गरजेचं राहील. 2 पूर्ण केले. तिसरी धाव पूर्ण केली का? 3 धावा पूर्ण म्हणजे धावसंख्या 82 झाली आहे. 83 बनवाव्या लागतील. हर दिल में जोश छाया है, चौका लगे या छक्का जाए, बढ़ के गूंज उठ जाए. मार्फत आपण पाहतो राहुल आणि सचिन गायकवाड सोबत संदीप देवाडे बनवायचे आपल्याला 83 धावा. इकडे विकेट आली आहे. क्लीन बॉल झाला. बॅटर सचिन इकडे वाजवतोय. आजची हे जागो चेंडू इष्टांच्या वरती आदळतोय. राहुल विकेट संपादित करताना दिसलाय. आल्या तिकडे आडव्या बॅटने प्रहार केलाय. आडव्या बॅटचा कडवा प्रहार चेंडूला पार ठेवलाय. सीमारेषा पार षटकार. फटका आलाय. विकेट आणि एक सचिन गायकवाडची विकेट म्हणजे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटर. त्याच्या बॅट मधून अगदीच धावांचा खच पडलाय. त्याच बॅटला या सामन्यात शून्यावरती माघारी पाठवलं जात आहे. आणखी एक मोठा फटका आहे. सचिनची विकेट फार महत्वाची होती. ती विकेट आपण प्राप्त केली आहे जरूर. त्यानंतर मात्र विश्वास दाखवला इकडे उभं राहण्याचा. पहिल्या क्रमांकाचा षटक संपलाय. आणि त्या 14 नक्कीच आपण 6 षटकाच्या माध्यमातून आपल्याला बनवायचे तर 83 आणि प्रत्येक षटकात आपल्याला 14च बनवायचे. संख्या 18 झाली आहे. कमाल लाजवाब अप्रतिम स्पष्ट फलंदाजी. दोन मोठे नाव आहेत पण इकडे विश्वास दाखवला तो निलेश कोरडे. त्यांच्यासाठी 1000 रुपयाचे इनाम सुद्धा इकडे सामना फिनिश केला तर त्याच ताकदीने इकडे निलेश मात्र सरसावलाय. सज्ज झालाय आणि सांगतोय की आपण पारितोषिक लाभलोय खरं. पारितोषिक पटवायची हिंमत, जज्बाची ताकद आहे माझ्याकडे.
यावरती चांगला चेंडू आहे पुन्हा फटकारण्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी थोडासा चेंडू तो स्टोनच्या आणखी दूर ठेवला होता चेंडू आलाय आपण रिफाईंड रन पेक्षा थोडस पुढे जाऊन बॅटिंग करताय तितका प्लस पॉइंट असेल अगरबत्तीच्या एनडी वॉरियर्स संघ इथे षटक संपलेला संख्या 28 झाली आहे षटकात 14 या षटकात सुद्धा 14 आणि आपल्याला बघायचे आहेत 14च्या सरासरीने आपल्याला उर्वरित 4 षटकामध्ये 55 धावा धावसंख्या 29 झाली आहे सध्याच्या स्थितीला पाहिलं तर जवळच सचिन गायकवाडची महत्वाची विकेट आपण गमावली आहे अप्पर हँड मात्र एनडी वॉरियर्स संघाकडे राहिलाय कारण संख्या ती अगदीच पाहिलं तर वेगवान गतीने फिरत करताना पहिली आहे नक्कीच जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो ते निलेश कुरुड यांच्या माध्यमातून जबरदस्त इकडे आपण पाहतो होती निलेश कुरुडची कामगिरी फार महत्वाची होती ती बॅटिंग पाहायला मिळते यावेळेला फटका फसलाय चेंडू गुण सावेत आहे क्षेत्ररक्षक पोहोचलाय पण झेल ड्रॉप झालाय निलेश कोहलीचा झेल सुटलाय एक तर चांगले केले दीपक देवडेकर तुमच्या माध्यमातून मात्र ते पकडता आला नाहीये चुकी केली नाहीये या वेळा बाकी जेल टिपला जातोय अनिल देवडे इकडे मागे मला भेटले आणि निलेश कोहली इनिंग मात्र इकडे समाप्त झाली पण लाजवाब बॅटिंग करायला भेटली ती निलेशच्या माध्यमातून इकडे विकेट गमावले 29 धावा त्या निलेशने बनवल्या होत्या 29 धावा बनवत माघारी निलेश संघारी धावसंख्या 32 2 बाद 32 निलेश गुरुडे आणि सोबत सचिन गायकवाड सागर सागर मोरे अंदाज खराब कामगिरी केली होती सातत्याने आपण पाहिलं ते वेगाच्या प्रयत्नामध्ये चेंडू थोडेसे दिशाहीन फेकले जात आहेत वाईट आणि 33 संदीप देवाडे या षटकात आपण 14 खर्च केले नाही फक्त शेवटची बाकी यामध्ये पुन्हा करताना प्रकारला नाहीये खराब क्षेत्ररक्षक झालाय लवकर आलाय संपले 3 षटकाचा खेळ संपला धावसंख्या 39 झाली आहे खराब चेंडू इकडे बाकी फटकवला जातोय दंडित केला गेला खराब चेंडू फेकलाय लोअर चेंडू फेकलाय तोही फुलटॉस बनलाय असंख्या 45 झाली आहे 25 मध्ये आता बाकी इकडे जिवंत ठेवले स्वतःला एनडी वॉरियर्स संघानं खऱ्या पाहिलं ड्रायव्हिंग सीट वरती आपण म्हणावं लागेल कारण इकडे खराब गोलंदाजी खराब क्षेत्ररक्षण तिकडे एनडी वॉरियर्स ड्रायव्हिंग सीट वरती आहे फटका आता बाकी विजय एनडी वॉरियर्सच्या दृष्टी शपथ यायला लागलाय आता चढवायचे आहेत आपल्याला विश्वास दाखवला विकेट आली त्यावेळेला संदीप देवडेकरला माघारी जावं लागतंय संदीप बाद झाला आमच्या दिसले पटकन मॅचची किरार घेतली आहे विकेट आली आहे 3 बाद 51 अशी धावसंख्या झाली आहे मला इकडे सुद्धा चेंडू
त्यावेळेला सुद्धा चेंडू आला विकेट नंतर पहा काय घडलंय पहिले दोन षटकात त्यांचं विकेट आणि त्यानंतर 2 डॉट आले म्हणजेच सामना कसा बदलतोय पहा जिकडे रिक्वायर्ड अगदी 12चा होता कारण 16 चेंडू 32 येत्या आता 15चा होतोय वा आणखी एक निर्धाव चेंडू टाकला 2 षटकानंतर सलग 4 चेंडू तिकडून निर्धाव टाकले गेले आणि आता विजयाचं गणित जर पाहिलं गेलं तर आपल्याला बनवायचे आहेत 12 चेंडूवरती 32 धावा चेंडू फटकवला उंचावत क्षेत्राचे पोचला आणि देवाडे जेम टीपला जातोय आणखी एका फलंदाजाला की टाटा बाय बाय करावा लागले फलंदाजी मार्गवरती आलाय तो पहिल्या चेंडू विकेट संपादित करतोय की सागर मोरे पाटील बाद झाला दीपक देवाडे पहिला चेंडू सागरला पास करतोय चेंडू आणि देवाच्या माध्यमातून पाहायला भेटला पुन्हा जबरदस्त चेंडू पाहायला भेटला अगदीच चेंडू आलाय निर्धाव चेंडू होते 10 चेंडू 32 ची गरज पुन्हा जबरदस्त चेंडू मागच्या चेंडूचा ऍक्सेंट रिप्लेकडे पाहायला भेटला पुन्हा जबरदस्त गेला ऑफस्टंपच्या अगदीच जवळ चेंडू अगदीच ऑफस्टंपला फुंकर घालत चेंडू निघाला वा 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 काय गोलंदाजी पाहायला भेटली त्या 2 षटकानंतर नंतरचे 8 चेंडू हे निर्धाव आले 16 चेंडू 32 ची गरज होती तर 8 चेंडू 32 ची गरज आहे यावर एक्सप्लेन करायचा प्रयत्न चेंडू म्हणून घेतले खरा मला एक झाली 7 चेंडू 31 ची गरज सामना इकडे खिशात घातला म्हणावा लागेल जबरदस्त कामगिरीच्या जोरावरती अफलातून कामगिरी करताना दिसलाय वा शेवटचा चेंडू इकडे वाईटचा इशारा पंचांच्याकडून आलाय संपलाय त्या षटकातून धाव फक्त एक आली आहे 6 चेंडू 30 ची गरज गोलंदाजी मार्फत प्रथमेश जाधव इकडे पहिलं चुकी झाली आहे तिथे एक धाव आली आहे आता 5 चेंडू बनवायचे 29 धावा 5 चेंडू 29 धावेची गरज लिगल टाकायचे आहेत विश्वास दाखवला होता संदीप देवडीकर आणि निलेशने त्यानंतर बाकीच्या बॅटर्सनी काही खास केलं नाहीये 4 चेंडू 28 ची गरज एक्साइटेड दिशेने विषयाचा चेंडू वाढला सीमाच्या पार 4 धावेसाठी तिकडे बघितलं फायनल पर्यंत पोहोचवले 2 चेंडू देवाची गरज आहे म्हणजे आपण फायनलला पोहोचला आणि इकडून चमत्कार झाला तर आता तिकडे नमस्कारच करावा लागेल वा आला तो आणखी एक निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू नकोचे ते 23 धावा इकडे बाकी काय घडलंय रॉयल मराठा पोहोचलाय या मॅचच्या बॉर्डर गेम प्रीमियर लीग 2026 5व्या पर्वाचा पहिला फायनलिस्ट बनलाय रॉयल मराठा
इकडे पहिल्या प्लेऑफच्या लढतीमध्ये म्हणजेच इकडे क्वालिफायर 1 मध्ये डंका चारों ओर बजा है हर दिल में जोश छाया है